हे नमस्कार मित्रांनो, होळीनिमित्त हा छोटासा ब्लॉग आहे. तर होळीच्या शुभेच्छा सर्वांना. आमच्या घरी आज पुरण शिजवलं होतं आईने. तर सकाळी मस्त सगळ्या घरामध्ये खमंग वास उठला होता. आणि त्यानंतर आम्ही सकाळी पाहिलं तर आमच्या इकडे सगळे ज्येष्ठ मंडळींनी होळीची तयारी करण्यासाठी सोसायटी ऑफिसासमोर जागेमध्ये आले होते हे सगळे. आणि अशी संध्याकाळी 5 वाजता तयार करून झाली होती. आणि आमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये पण सेम अशीच होळी तयार केली होती, फुगे पताके वगैरे लावून. आणि ही बघा संध्याकाळची तयारीमध्ये फुल लाईट बीट लावून तयारी होती सगळ्यांची. आणि आता फक्त बाकी होतं की लोक कधी येतील त्याची. नंतर घरी आलो तेव्हा एक होळी त्या आधी पेटवली होती. त्याच्यानंतर बाजूला येऊन पाहिलं तर इथे बलिदान मास चालू होता. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू असतो आमच्या इकडे. तर विशेष म्हणजे इथे सगळ्या वयोगटातील लहान मुलं पण होती. विशेष वाटलं की संभाजी महाराजांचा जो आता छावा पिक्चर आला आहे त्याच्यामुळे खूप लोकांमध्ये जागरूकता झाली. तर एवढी सगळी लहान मुलं होती. मी पण जाऊन बसलो. मी पण एक श्रद्धांजली तिथे वाहून आलो. छत्रपती संभाजी महाराज की जय. त्यानंतर आलो आम्ही आमच्या सोसायटी ऑफिसच्या प्रणांगणात. तिथे होळीची पूजा चालू होती. आमच्या सोसायटीतले आजोबा, त्यांना मान असतो, तर ते होळी त्यांनी प्रज्वलित केली. आमच्या घरातले सगळे मंडळी आजूबाजूला उभे आहेत. तर होळीचं पूजन झालं आणि प्रत्येकजण इथे बरीचशी मंडळी कोकणातली असल्यामुळे प्रत्येकजण घरातून नारळ घेऊन येतो. आणि बघा केवढी मोठी प्रज्वलित झाली. तिची म्हणजे एकदम प्रचंड मोठी आग अशी वरपर्यंत जात होती. बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्यापर्यंत आग ती जात होती. आणि ते कोकणातले लोक जास्त असल्यामुळे प्रत्येकजण इथे नारळ अर्पण करायला येतो. असं मानलं जातं की आपल्या घरातील सगळ्या इच्छा, घरातली नजर कोणाची काय असेल तर ते असं ओवाळून टाकतात. आणि होळीची धाक तर एवढी होती की जवळ कोणी जातच नव्हतं. खूप लांबून प्रदक्षिणा मारत होते सगळे. हे आमच्या सगळ्या सोसायटीतले लोक, हे आजोबा, आपले सबस्क्रायबर आहेत ते. आणि नंतर मी पण लांबून व्हिडिओ घेतला आहे, कारण की मित्रांनो एवढ्या जवळ कोणी जात नव्हतं, कारण की हीट खूप लागत होती. आमची चिल्लर गँग पण खूप आली होती सगळी. लेडीजसाठी बसण्यासाठी तिथे सगळ्यांना चेअर ठेवल्या होत्या. आता इथे आमच्या घरातले सगळे उभे आहेत. इथे माझे वडील उभे आहेत. हे आमचे सावंत काका. त्यानंतर ताई, मागे आई बसली आहे. आणि आमची बारकी रियांशी तिथे खेळते आहे. आणि असं सगळे आनंदात होळीचा सण साजरा करण्यासाठी आले होते. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ घेत होतं. आणि मागे इकडे होळी बघा. त्यामुळे बरेचसे लोक होळीच्या पासून थोडे लांब उभे होते, कारण खूपच मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता होळीने. बघा केवढी आग आहे ती. मला ह्याच्यावरूनच एक आपल्याला समजून येतं की आता इथून पुढे जी गरमी येणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते, कारण की होळीपासूनच ऋतू बदलला जातो. आणि थंडी कमी आणि उन्हाळा हा तिथून सुरुवात होते. आमची ताई आहे, ही ताई समोर आपल्या नारळ अर्पण केल्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालायचं ती काम करते. किती लांबून घालते बघा प्रदक्षिणा ती, कारण की होळीची ती जी झळा ज्या येत होत्या तेवढ्या लांबपर्यंत येत होत्या, त्यामुळे जवळ कोण जाण्याची हिंमत करत नव्हतं. या आजी पण खूप लांबून प्रदक्षिणा करत होत्या. ताईने पण नारळ तिचा अर्पण केला. आणि हा व्हिडिओ थोडासा उलटा झाला मित्रांनो, कॅमेरा ट्रायपॉडवरनं सरकला. हे आमचे भाऊजी पाणी देतात. असं म्हटलं जातं की होळीची पूजा केल्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी आणतात, 3 प्रदक्षिणा अशा घातल्या जातात. आणि 3 वेळा नॉर्मल प्रदक्षिणा घातल्यानंतर होळीला हा नारळ अर्पण केला जातो. आपली काय इच्छा असतील त्या आपण ते मागतो तिथे देवासमोर. आणि हा आपल्या घरातला एक नारळ तिथे अर्पण केला जातो. आमची रियांशी बघा, तिने रात्रीपासूनच रंगपंचमी सुरुवात केली होती.
आणि मुंबई आणि गावामध्ये हा फरक आहे मित्रांनो. इथे होळी झाली की दुसऱ्या दिवशी लगेच रंगपंचमी असते, पण गावाला तसं नसतं. जशी ही तिथीनुसार 5 दिवसांनी असते तशी गावी असते 5 दिवसांनी. आमच्या सोसायटीचं ऑफिस आहे मित्रांनो. तर बरेचसे लोक आमच्या इथे आले होते सोसायटीमध्ये. सगळ्यांनी दर्शन घेतलं. आणि आमच्याकडे अशी एक पद्धत आहे मित्रांनो की आम्ही काय करतो की ज्या घरातून प्रत्येकजण पोळे आणतो तो तिथे ठेवतो देवाच्या समोर. तर आम्ही काय करतो की आजूबाजूच्या बाजूला राहणारे लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये होळीनिमित्त पुरणपोळी बनत नाही, मग आम्ही त्यांच्यासाठी पुरणपोळी आम्ही एका बॉक्समध्ये सगळे साठवून ठेवतो आणि नंतर ती आम्ही गरीब लोकांना आम्ही देतो जाऊन. यावेळी संकलन केलं होतं, मागच्या वेळी आम्ही केलं होतं ते 2000च्या आसपास पुरणपोळ्या होत्या. आता आम्ही असं प्रत्येकाला आवाहन केलं होतं, असं बघा असं मला प्रत्येकाने बांधून दिल्या होत्या पुरणपोळ्या. आणि हा नैवेद्य मित्रांनो, आमच्या घरी हा नैवेद्य केला होता आईने. शर्वर आणि शर्वरची मैत्रीणसुद्धा असं रंग लावून आले होते. दुपारपासूनच सुरुवात झाली होती आणि रात्री होळी झाल्यानंतर आम्ही सकाळी असं देवांना पहिले होळीचा कलर लावायला जातो रंगपंचमीचा. घरातले सगळे गेलो होतो आम्ही. इथे आमच्याकडे खंडोबा मंदिराचा भंडारा लावून आल्यानंतर आम्ही घरी आलो, थंडाई घेतली. घरी आल्यानंतर रियांशी सगळ्यांनी मिळून आम्ही थंडाई पिली. आमच्या आईने असे वडे केले होते होळीनिमित्त, रंगपंचमीनिमित्त आणि थंडाई. तो व्हिडिओ कसा वाटला, सगळ्यांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे कुल चैतन्य. धन्यवाद.